आपल्याला ऐकू येतं महत्वाचं सांगतो असं आपल्याला ऐकू येतं. तर मी माझ्यासमोर आता ही आपल्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाचे काही विषय सांगावं असं जे सांगितलं आहे त्याच्यासाठी जो काही वेळ मला समोर ठेवला आहे 20-25 मिनिटाचा आहे. त्यामध्ये या दिवसाचं महत्त्व सरळ येईल असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे इतकं महत्त्व आहे की जो जाणता आहे त्याला काय सांगायचं याची कोणी आवश्यकच नाही. आता दिनाविशेष या अर्थाने याकडे जर बघायचं आपल्याला असेल तर सर्वात महत्त्वाचं जर मला काही असं विषय वाटत असेल ह्या दिवसाचा आजचा, आपण जी इथे सगळी मंडळी एका भावाने गुरुदेवांच्या भावाने जमलेल्या सगळे जमलेल्या तर त्या भावाला भूमिकेची देणार आहे लक्षात ठेवायला पाहिजेच. तर त्यात मला विशेष सांगायचं ते की अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने ही की ज्या महापुरुषांनी 34 वर्षामध्ये रामाचं पद गाठलं, सद्गुरूंच्या कृपेने उपासनेने त्यागाने सगळं आयुष्य तसं जगून त्यांनी हे 34 वर्ष गाठलं. त्याला 100 वर्ष होतात आज या दिवशी. अशा पवित्र दिवशी त्यांचं स्मरण करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं हेच या दिवसाचं खरं मोठं गोष्ट. कारण ह्या गोष्टी इतक्या सोप्या नाही, स्मरण राहणं सोपं नाही आणि ते करायला असं एकत्र येणं त्यांच्या सान्निध्यामध्ये समाविचार हे त्याच्यापेक्षा सोपं नाही. तेव्हा खरं तर विशेष काय असेल तर माझ्या दृष्टीने हे आहे की हे आपलं भाग्य आहे की आपण या अशा एका महत्वाच्या दिवशी ज्या दिवशी 100 वर्ष अशा गोष्टीला पूर्ण होतात की ज्या महात्म्याने काहीतरी केलं असावे म्हणून आज आपण त्यासाठी एकत्र येतो. अशा प्रसंगाला आपल्याला एकत्र घेता यावं यापेक्षा या दिवसाचं महत्व काय असायचं आणि त्यात ते आपल्या भाग्याचा भाग आहे असं मी मानतो की आपण ह्या समाजाच्या सान्निध्यात बसले आहोत. त्यांच्याशी संबंधित त्यांच्याविषयी आदरभाव बाळगणाऱ्या मंडळींच्या सान्निध्यात बसलो आहोत. हा सगळ्यात मोठा आपलं भाग्य आहे आणि हे या दिवसाचं विशेष लक्षात ठेवून याच्याकडे आपण पाहू. त्यातही ही 100वी पुण्यतिथी आपण आता 3 दिवस हा उपक्रम सुरू आहे. त्याचं महत्त्व जाणून त्याप्रमाणे काही करावं यासाठी त्या करणाऱ्यांना मी प्रथम धन्यवाद देतो. सांगण्याचं 2 शब्द सांगण्याचं ज्यांनी सांगितलं त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. पुण्यतिथीकडे आणि जयंतीकडे थोडं पाहण्यापूर्वी त्या दोनमध्ये थोडासा फरक आहे. त्याच्याकडे तुला लक्ष जाता जाता येतो. आपण सगळी जाणकार साधक मंडळी आहात, जुनी मंडळी आहात, तर तरी सुद्धा त्यात थोडासा फरक आहे. जयंतीमध्ये आपल्याला नेहमी मनुष्य जन्माला येतो. आपण जसे जन्माला आलेले आहोत, जसे कोणी आपण जन्माला येताना आजूबाजूची माणसं पाहतो तशी ही माणसं जन्माला आलेली पाहायला मिळतात आणि त्या अर्थाने एक साम्य जाणवतं त्याच्यामध्ये की आपणही मनुष्य म्हणून जन्माला आलेले आहोत. तेही असेच जन्माला आलेले आहेत. कोणीतरी वाढवलं आहे, कोणीतरी शिक्षण दिलं आहे, कोणीतरी पालनपोषण केलं आहे. तर असं हे सारखं आहे असं जयंतीच्या बाबतीत तो विचार करताना त्या क्षणी वाटतं की अरे ही अमुक जयंती, ही अमकी जयंती, तमकी जयंती. पण जयंतीमध्ये जन्माला आलो हे आपण तसेच माणसं जसं मनुष्य म्हणून जन्माला आले तसं आपण पण मनुष्य म्हणून जन्माला आलो तसं जयंतीमध्ये भाव आहे. बघितलं आपण जयंतीकडे तर लक्षात येईल की अरे तेच आहे. फक्त आपल्या हेही लक्षात येतं की जयंतीवरून एवढंच शिकायचं की जेवढं जसं मला जे मिळालं तेच त्यांनाही मिळालं. फक्त फरक मात्र पुढे पडला की त्यांच्यासाठी आपण आज 100 वर्षानंतर सुद्धा एकत्र येतो आणि आपल्या एखाद्या माणसाच्या आठवण 8 दिवस किंवा 4 दिवस राहील की नाही याची शंका आहे आणि इथे मात्र ती 100 वर्षाची आठवण राहते आणि त्याची प्रेरणा आजही मिळते. तर तिथे नुसतं आपण बरोबर जन्माला असा जयंती जो भाव आहे तशा तऱ्हेचा मनुष्यत्वाचा भाव सगळा राहत नाही. कारण जयंतीमधूनच फरक सुरू
जिथून जन्माला आले तिथून फरक सुरू झालेला आहे. खरं सांगायचं दिसतं साम्य, पण आहे मात्र फरक. कारण त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तिथे लगेच फरक पडायला सुरुवात होतो. कोणाचा 5व्या वर्षी पडतो, कोणाचा 8व्या वर्षी, कोणाचा 12व्या वर्षी, कोणाचा 14व्या वर्षी फरक पडायला सुरुवात होते. आणि बाकीची माणसं नेहमीचं शिक्षण घेत काय असेल ते ज्याचे काम आपल्या समोर काय असेल ते काम ते करीत राहतात, ते कुटुंबामध्ये वावरतात, कुटुंबाचे जे संस्कार असतील त्यानुसार पुढे जातात. आणि ही माणसं मात्र लवकरात लवकर आपण मनुष्यत्व आपलं जे आहे त्याची जाणीव त्यांना फार लवकर होते. मनुष्यत्वाची जाणीव ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. जिच्या साह्याने मनुष्य साक्षात देव होऊ शकतो ते मनुष्यत्व मला मिळालं याची जाणीव त्यांच्या ठिकाणी हे जयंतीकडे बघताना लक्षात येते की त्यांना ती जयंतीचं त्यांच्या जन्मापासून फार चटकन झाली. कोणाला 8 वर्ष झाली, कोणाला 12 वर्ष झाली आणि त्यांच्या मनुष्यत्वाची जी झेप होऊ शकते त्याची कल्पना त्यांना फार लवकर येते किंवा ते जागे फार लवकर होतात. आणि आपल्याला जे जागा आपण कधी होतो ज्याचं त्याला माहिती की कोण कधी जागा झाला असेल, पण ते किती लवकर होतं त्याची जाणीव होते. आणि हे पुण्यतिथीच्या बाजूनी पाहायला लागलं की लक्षात येतं की ते काय होऊ शकतात याची कल्पना एकदा पुण्यतिथीच्या वेळेला येते. आणि त्यावेळेला आपण केवळ सीमित होऊ शकतो, नतमस्तक होऊ शकतो आणि प्रेरणा देऊ शकतो की ते आपल्या बरोबर आपल्यासारखे माणूस होऊन जन्माला आले. पण जिथे फरक पडला तिथे त्यांना मनुष्यत्वाची जाणीव झाली आणि तिथून सरळ जीवन बदलून गेलं. म्हणून ते आपल्याला जे सांगतात त्याच्याकडे आपण जे आता वाचन केलं असेल त्यामध्ये आलं असेल जेव्हा ही तनु फार पुण्य हे सांगण्याचा अधिकार त्यांना आहे की ज्यांना ही तनु फार पुण्य मिळाली याची जाणीव झाली. आणि तिची जी क्षमता आहे त्याची जी त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे ती आपल्या ठिकाणी कधी निर्माण झाली असेल मला माहित नाही. आणि कदाचित झाली नसेल तर त्यांना ते सावध करणारी गोष्ट असू शकते की अरे मनुष्य जाणीव की ज्याच्यामध्ये मनुष्याचं साक्षात देव होण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून यात त्याचे आपण श्लोकात आहे बरोबर आपल्या समोर आहे आपण वाचतात तर जेव्हा ती तनु तुला फार पुण्य मिळाली. आणि पुढे दोन्ही ठिकाणी आहे गुरु रामदासी जुना भेट झाली. कोणत्याही रूपाने आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांना रामदासी त्या रूपाने भेटले आपल्याला आणि कोणाच्या रूपाने भेटतील तर ते त्याच्या पुढे महत्वाचं हे आहे की मुमुक्षुत्व ते आण आता मनासी. याच्यासाठी या सगळ्या जन्मानंतर किती लोक तयार झाले असतील असा जर खंडवर विचार केला तर जयंती पुण्यतिथीकडे बघण्याचे आपला दृष्टिकोन कदाचित आहे. आपण कधी तयार झालो मोक्षत्वासाठी आज तरी आपण या मोक्षत्वासाठी किंवा पुढच्या मुक्तीसाठी तयार आहोत काय. त्यांचं म्हणणं असं आहे की कधी तू तुला सद्गुरूची हवाली त्यांचं म्हणणं आहे तुला हवाली कर. आज आपण हवाली करायला तयार आहोत काय. आपल्या सगळ्या जी गोष्ट मला चालत आलेली पुण्य आहे कदाचित दिसलेट असेल एखादा पैसा काय असेल एखाद्याकडे काय आणखीन काय असेल असेल ती हवाली करायची झाली तरी आपल्या मुलाला हवाली करायला सुद्धा आपण तयार होऊ नाही शंका आहे. ते म्हणणे ही तनुच कर गुरु सद्गुरूची हवाली म्हणजे त्यांना त्या मोक्षत्वासाठी त्यांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे त्याची झेप त्यांना किती लवकर आणि किती बरोबर कळालेली आहे याची कल्पना आपण त्याकडे पाहिलं तर लक्षात येते. कारण त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळेला त्यांनी काय साधून गेले त्याची कल्पना ते पुण्यतिथीला ही कल्पना येते की अरे आपल्यासारख्या जन्माला येऊन 34व्या वर्षी आज आपण विचार करून पाहावा की 34-35व्या वर्षी माणसाच्या ठिकाणी किती मोक्षत्व असेल त्याला जगाची किती ओळख असेल जगातल्या ह्या सगळ्या प्रारंभाच्या कर्माच्या सगळ्याची गोष्टी त्याला किती कळले असेल त्याला देवाचं स्वरूप कळलं असेल का खऱ्या अर्थाने त्याच्या ठिकाणी ते देव आहे आणि ते जागा होऊ शकतं आत्माराम आहे त्याची भेट होऊ शकते हे त्याला कळलं असेल का. तर हे सगळं आज जर आपण 34-35व्या वर्षी आज महाराजांचा विचार करायचा गुरुदेवांचा म्हणून याही भाषेत करायला हरकत नाही की असं 34-35व्या वर्षी आपणही आपल्या आयुष्यात आपण विचार करून पाहावा की ही जाग आपल्याला आली की जी त्यांना त्या क्षणी आली. आणि त्याच्यामुळे आज ते त्या ठिकाणी जाऊन त्या पदाला जाऊन पोचतात आणि पोचतात याचा पुरावा हा की इतकी माणसं आपण आज त्यांच्या प्रेमात पोचलो आज त्या आधारात होती. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इतकी माणसं आज आपण जगतो धडपडतो आहोत आणि आपल्या परीने प्रयत्न करतो आहोत. आज मला सांगा की ह्याचा या अर्थाने विचार केला तर आज आपण जमलो इतके सगळेजण आले तर त्याचा आनंद मी सुरुवातीला व्यक्त केला की ह्या कृतज्ञतेसाठी आपण एकत्र आलात त्याचा मला खूप आनंद आहे. क्षणाला आपण विचार करू की आपण ज्यावेळेला अशा तऱ्हेचा शताब्दीचा हा महोत्सव करतो आहोत त्याही दिवसाचं महात्म्य काही आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा 100 वर्षांनी ज्यावेळेला आपण हे करतो आहोत तर त्यावेळेला कुठल्याही आपल्याला मंदोपीनं प्रगट होते असं म्हणलेलं आहे की हेतूशिवाय
अत्यंत मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा कार्य करत नाही. तर हे जे आपण कार्य करतो आहोत याच्यामागे आपला हेतू महोत्सव साजरा करणं किंवा काही उत्सव साजरा करणं एवढाच आहे काय, आणि त्यांना तो अभिप्रेत असेल काय. आज आपण जे साजरे करतो आहोत ते तर ती आनंदाची गोष्ट आहे, आपण करतो त्याला आपली व्यक्त केली, आपण नतमस्तक झालो, आपण त्यातून प्रेरणा घेतो. त्यांना आणखीन काय अभिप्रेत असेल, त्यांनी काहीतरी केलेलं आहे आणि त्यांना काहीतरी अभिप्रेत आहे, आणि ते आपल्याला काय अभिप्रेत आहे ते जे जागे झाले ही त्यांना फार पुण्याने गोष्ट मिळाली असं कळलं. ज्या गोष्टीकडे कदाचित मिळाल्याचे आपलं लक्ष दिलं नसेल, आपण मनुष्य म्हणून काही वेगळे आहोत इतर सगळ्यापेक्षा, आणि वेगळे होऊ शकतो कुठेतरी, आणि परमेश्वर होऊ शकतो, सगळे होऊ शकतात. तर हे भान त्यांच्याकडे जे आहे तर ते भान आपल्याला जर या निमित्ताने आलेलं असेल तर त्यांचं हे करण्याचा हेतू काहीतरी आपला साध्य झाला असेल, आपला उत्सव होईल. त्यांची कृपा आहे, सहकार्य आहे, सगळ्यांची आदराची भावना आहे, त्यामुळे ते होणार. पण ह्याच्यात त्यांना अभिप्रेत आहे ते होणार काय. कुठल्याही कार्यक्रमाला काही हेतू असतो, तसा याही कार्यक्रमाला काहीतरी हेतू असला पाहिजे, आणि तो हेतूकडे आपलं लक्ष असावं, आणि तर आपल्याला त्यातून जे मिळायचं ते प्राप्त होईल. आपण शिक्षणाला गेलो तरी सुद्धा आपल्या पदवीचा हेतू असतो. कुठल्याही कार्यक्रमाला एखाद्या बाहेरच्या कामासाठी गेलो असतो तरी तिथून वस्तू आणि आपला हेतू असतो, आणि तो साध्य झाला आणि तो बाजारात एक खेप फुकट गेली असं वाटतं. ते या जगाच्या बाजारात एक खेप करायला आपल्याला मिळालेली आहे ती फुकटच होत नाही. या जगाच्या बाजारात आपली एक खेप करायला मिळाली आपल्याकडे, आपल्या जन्माला आपण काही कारण सांगू शकत नाही. काय सांगायचं, फार पुण्य मिळाले एवढंच समजू शकतो, म्हणून ते मिळाले फार पुण्य मिळाले. ते त्यांचे शब्द हे संतांचे शब्द असतात, त्याच्यामध्ये खूप वजन असतं. तर तसं जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की साधं बाजारात गेलो मुलाला सांगितलं की जा आणि एवढी वस्तू घेऊन ये, पैसे घेत राहा आणि वस्तू घेऊन ये असं जर त्याला सांगितलं, आणि तो रिकाम्या पावली जर परत आला आणि त्याच वस्तू जर त्याने गळ्या बिस्किट काही घेऊन आला तर पण त्याला म्हणून अरे तुला कशासाठी पाठवला होता आणि तू काय घेऊन आला. साधं जगाच्या बाजारात इतकं मूल्यवान देऊन वस्तू देऊन आपल्याला पाठवलं, आपण परत आता काय घेऊन जाणार. आपल्याला जी वस्तू घ्यायला पाठवलं होतं तीच या जगातली सर्वात उत्तम आणि ज्या वस्तूला तोड नाही अशी वस्तू आहे ती भगवंत आहे. त्याला आपण काय नाव देत असं मला माहिती नाही. समाधानापासून, आनंदापासून, आत्मानामापासून प्रत्यक्ष नामापर्यंत आपण त्याला काहीही म्हणा त्याचा अर्थ तोच आहे. त्यामुळं ह्याला नाव काही द्या, पण ते मिळवल्याशिवाय तो जर त्या बाजारातून परत आला तर भगवंताला त्याचा समाधान असेल की त्याला वाईट वाटेल, किंवा गुरुला सुद्धा त्याचे कोणी गुरु असतील तर त्यांना त्याचं समाधान असेल की काय वाईट वाटेल. याच्यावरनं आपण पुण्यतिथीला आपला हेतू काय याची आपल्याला कल्पना यावी त्यासाठी आपल्या समोर ठेवू की पुण्यतिथी साजरी करताना निदान प्रत्येकाला आपापल्या पुरतं होईल, त्याच्या परीने हे शक्य होईल. पण त्यांना जे म्हटलेलं आहे त्यांनी की फार पुण्य मिळाले एवढं तरी लक्षात आलं. मनुष्याच्या हातात ज्या वेळेला 4 पैसे कमी असतात त्यावेळेला तो फार अगदी मोजून वापरून खर्च करतो. तो म्हणतो वाचवता येईल का एखादी गोष्ट, असं त्याच्या सहज मनात येतं. एखादी गोष्ट नाही घेतली तर चालेल का असं केव्हा मनात येतं, ज्या वेळेला ते कमी आहे आणि फार महत्वाचं हे लक्ष करतो तेव्हा. आज मला आपण क्षणभर विचार करून बघा, जीवाला ही तुला फार पुण्य मिळाली हे जे म्हणताना एक क्षणभर विचार करून पाहावं की डोळे आहेत, कान आहेत, जीभ आहे माझ्याकडे, या सगळ्याच माझी ह्याची किंमत विचारात घेतली तर आपण ज्या वेळेला त्याची ती गमावून बसतो त्यावेळेला त्याची खरी किंमत आपल्याला कदाचित कळत असेल असं. तर ती वेळ आपल्यावर येऊ नये, पण किंमत आधीच कळावी आणि त्याचा वापरही कळावा. ज्या हेतून ती दिली असेल, जसा ह्याचा एक हेतू आहे हे करण्याचा, आपला हा उत्सव करण्याचा हेतू आहे, तसा याही देण्याचा मागे भगवंताचा काहीतरी हेतू आहे. कारण कोणीतरी ती आपल्याला दिलेली एवढं नक्की आपण जो विकत घेऊन आलो नाही, फुकट सुद्धा घेऊन आलो नाही, आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा मिळालेल्याचं मी काय केलं तर हे वाचेचं काय केलं, श्रवणाचं काय केलं, दर्शनाचं काय केलं याचा विचार जरी मनामध्ये आला तरी आपल्या जीवनाकडे आपलं लक्ष जाईल आणि ते बदलेल. जर आपण खरोखर हे जे काय म्हणताय त्याच्याकडे आपलं लक्ष असेल आणि मुमुक्षुत्व ते आता मनासी हे जे म्हणलेलं आहे तर निदान हे कशासाठी दिलेलं आहे आणि मला काय मिळवायचं आहे एवढं या निमित्ताने आपल्या मनात जरी आलं तरी व्यवहार काय चालायचं ते चालू दे, पण आपल्याला आपलं लक्ष तिकडे राहील की मला काहीतरी मिळवण्यासाठी पाठवलं, सगळं देऊन पाठवलं. जसं मुलाला आपण 4 पैसे देऊन पाठवले ती वस्तू आणण्यासाठी, तसं आपल्याला खरोखर खूप गोष्टी देऊन पाठवलं ज्या गोष्टींची आपल्याला ओळखही नसते आणि अनेक वेळेला प्रसंगाने ती ओळख होते. तर आपल्या ठिकाणी शक्य आहे किंवा आपल्या ठिकाणी ती शक्य आता नाहीये याची जाणीव कधीतरी ज्या वेळेला कधी ऐकू येत नाही होतं त्यावेळेला काल होते इतकी वर्षाची जाणीव होते, दिसत नाही होतं त्यावेळेला दिसत होते इतकी वर्षाची जाणीव होते. मग त्या
त्याचा वापर जो सावध नसेल त्याच्याकडून बरोबर होईल का हा आपण विचार करून किती कधी केला तर ते लोक लवकर जागे झाले आणि आपल्या मूळ कामाला लागले ध्येयाला लागले त्याचं महत्व लक्षात यानिमित्ताने होते ते त्या दिनाच्या निमित्ताने लक्षात आलं तरी आपल्याला चालेल की मी निदान एवढं तरी करेन की मला जे मिळालेलं आहे ते दुर्लभ आहे फार पुण्याने मिळालेली गोष्ट आहे अक्षरशः फुकट मिळालेली गोष्ट आहे मला तर फक्त माझ्या आता एवढं की मी वापर कसा करा आणि कशासाठी त्यांनी लिहिलंय काही आपल्याला जरूर नाही तर निदान देवाचं नाव करावा निदान वाईट वापर तरी टाळावा एवढं तरी मला करता यायचं एक माझी वेळ मला ती निंदेसाठी वापरायची नाही असं जरी मनाशी नुसतं ठरवलं तरी सुद्धा माणसाकडून त्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल एवढ्या साऱ्या गोष्टीपासून अनेक गोष्टी आपल्याला याची पुण्यतिथी किंवा या निमित्ताने होणारे काही चिंतन आहे किंवा या निमित्ताने होणारा विचार आहे या निमित्ताने त्यांचा झालेला सगळ्यांचा सत्संग आहे तो आपल्याला प्रेरणा देईल असं मला वाटतं किंवा हा जो भाग आहे तो आपण या पुण्यतिथीच्या बद्दलचे पण ही पुण्याने मिळालेली एवढी जाणीव व्हायला पाहिजे की ज्यांच्याकडे असेल ते त्या पद्धतीने वागतच असतील त्याबद्दल मला काही म्हणायचंच नाही पण ती जर जाणीव नसेल तर ती जाणीव तरी व्हावी तर ह्या आपण जे काही सादर करतो आहोत याचा आपल्याला उपयोग होईल आणि हे निदान म्हणू शकतो या अर्थाने त्याने म्हटलं निदान एवढं तरी आपण ओळखू शकतो की आपल्या हेतू काय आहे आपल्या करण्याचं एवढं तरी लक्षात आलं माझ्या करण्याचं ध्येय काय एवढं तरी लक्षात आलं तरी खूप झालं आपण जी ध्येय आहे ती आज फक्त काढण्यात करणार राहणं काय होणार मागणं काय ते वस्तू इस्टेट अमुक तमुक पैसा पाणी ह्याच्या पलीकडे त्याचं जर ध्येयच गेलं नाही तर मला सांगा की त्या मुलाला त्या भगवंताने जसं आपण त्या मुलाला ती वस्तू आणण्यासाठी पाठवलं होतं तसं ह्या वस्तू आणण्यासाठी का पाठवले कारण ह्याची कुठली वस्तू येणार बरोबर ह्या वस्तू आणण्यासाठी आपल्याला परमेश्वरांनी या जगात सगळं हे देऊन पाठवलं असेल का असं विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल हे नक्कीच करण्यासाठी पाठवले नाही परत तू माझ्याकडे ये याच्यासाठी पाठवले तेव्हा त्याच्याकडे जाण्यासाठी मला काय करता येणं शक्य आहे ते मी करावं आणि त्याचे मार्ग हे सगळे ह्या बोधामध्ये मिळतात ते आपण आपल्या समोर आहे आपण विचार करणं आपल्याला ते मार्ग किती प्रत्येक शोधामध्ये आपल्याला हे मार्ग सापडतील त्यांच्या सगळ्या सांगण्यामध्ये सापडतील पत्रामध्ये सापडतील किंवा जिथून कुठून आपण जे शोधणार असाल तिथे सापडतील कारण आजपर्यंत आपण असं खंड विचार करू की त्यांची थोरवी आहे ती आपण गायली थोरवी गाणं याच्यामध्ये त्यांना त्याचा आनंद पुरेसा आनंद मिळेल का त्याचा ते थोडीसाठी त्यांचे जे स्वतःच्या भांड्यावर रामदासांचं नाव घालतात जे स्वतःच्या पत्रावर रामदासांचा शिक्का मारतात जे स्वतःच्या लिखाणावर अभंगावर त्यांचा शिक्का मारतात त्यांना स्वतःचे कौतुकाचं काय असेल म्हणजे ते आपल्यासाठीच आहे त्यांचं महत्व आपल्याला कळलं की आपण फक्त म्हणून दाखवलं यासाठी आपण महत्व कळलं ते म्हटलं हे बरोबर आहे पण त्यांना अभिप्राय ते नक्कीच असेल त्यांना हे अभिप्राय असेल की मी जे काही सांगितलं आहे ज्याच्यासाठी मी आयुष्य घालवलं आहे त्याच्यासाठी मी धडपडलो त्याच्यासाठी माझं जीवन मी वाहिलं आहे तर ह्यातलं काहीतरी त्यांनी घ्यावं ओळखावं आणि तो मार्ग चालावा ज्या गुणांसाठी त्यांनी आयुष्य घालवले त्यातला एखादा गुण जसं समाधानी म्हटलं असं म्हणजे रघुनाथाचा गुण घ्यावा ठेवून नाही का होणार त्याचा गुण घ्यावा म्हणजे हे समाधान म्हणावं लागेल तसंच जे आपल्याला म्हणतात की हे मुमुक्षुत्व निदान जन्माला कशासाठी घालावं एवढ्याचा जरी विचार मनामध्ये आला तरी सुद्धा जे बाकीचं चाललंय तर प्रपंच चालतो सगळ्यांचं चाललंय कोणाचं चालू सगळ्यांचा आपल्या पद्धतीने चालू आहे सध्याला सुद्धा प्रपंच चुकला नाही अशा पद्धतीने जो आहे तर तो चालूच आहे त्यामध्ये मी वेगळं काही केलं नाहीये त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी मला पाठवलंय ते करण्याची ओळख यानिमित्ताने मला व्हावी आणि आपल्या ह्या वेळेच्या वेळेमध्ये मी शेवटी आपल्याला एकच दोन गोष्टीची आपल्या समोर ठेवीन आपण विचारावं का सगळी मंडळी भक्तिमान आहात तर जो मार्ग आपल्याला जमेल तसा काही विवेकी असेल तो विचाराने तो शोधून काढेल आणि आपला मार्ग चालेल विचाराने सावध होईल की अरे हे मला कशासाठी मिळालेलं आहे आणि ते मी करतोय काय माझ्या रोजच्या दिवसातला माझा वेळ ज्यांनी मला हा दिवस दिला त्याच्यासाठी माझ्याकडून किती वेळ करत असतो आणि कोणत्या भावाने करत असतो तर तुम्ही देतो आहे काय याचा विचार जरी मनामध्ये आला तरी सुद्धा माणसाचा दिवस बदलून जाईल आणि हेच त्या दिवसात साध्य होईल की त्या माणसाचा दिवस बदलून जाईल तो 5 मिनिटं देईल कदाचित माझ्या ध्येयाची ओळख करून घेण्यासाठी मला कदाचित 5 वर्ष लागतील कदाचित वर्ष लागेल कदाचित मी 5 मिनिटं देत असेल ठीक आहे वर्षांनी मला कळेल की मी कशासाठी तरी जन्माला आलेलो आहे कशासाठी तरी मला पाठवलेलं आहे ते मला मिळवून जायचं आहे आणि ते वेळ कोणत्या मार्गाने हे मला शोधायचं हे त्याच्या मनात जरी सुद्धा तरी त्याच्या जन्माचं चीज व्हायला सुरुवात जन्म येऊन मनुष्याचं 10 वर्ष काय होईल तरी ते त्याच्या आयुष्याची मर्यादा संपेल प्रारंभाची मर्यादा संपेल देह पडेल कधीतरी थांबेल ते ह्याच्यासाठी तो नक्की झालेला नाही तो त्याच्या आधी मुक्त होऊन जाण्यासाठी आला आहे आणि त्या मुक्तत्वाचंच त्यांचं म्हणणं आहे ज्याला तो झेपेल ज्याला तो जमेल तो मार्ग त्यांनी चालावा
त्यातही हे सांगितलेलं आहे. यांनी जे केलं त्याचं आणि आपण जो वाटचाल करतो आहोत त्याच्यात तफावत आहे केवढं बघा. मी जी माझ्या आयुष्याची वाटचाल करतोय यामध्ये याला त्यांनी काहीतरी स्थान दिलं होतं तसं माझ्याकडून तरी स्थान दिलं असेल. त्यांच्याकडे धगधगीत वैराग्य असेल ठीक आहे, पण माझ्याकडे निदान उडू देणे एवढं तरी वैराग्य आहे काय. एखादी उडू वैराग्य म्हणजे एवढं की माझ्या एवढं तरी त्याग माझ्याकडून होईल का. कसं आहे माझी इच्छाशक्ती मला दिलेली आहे, मला बुद्धी दिलेली आहे, काही गोष्टी दुसऱ्यासाठी वापरेन का, माझ्याकडे भाव दिलेला आहे दुसऱ्यासाठी वापरता येईल का, मला त्याच्याकडून काय मिळालेलं आहे, कान दिले, नाक दिले, डोळे दिले, अगदी शरीरापासून सर्व गोष्टींच्या पर्यंत त्यातली कुठली तरी त्यांचं संबंध आहे त्या सगळ्यांची ती दुसऱ्यासाठी वापरले. त्याने अखंड सगळं काय केलं ठीक आहे, तिथे वैराग्य धगधगत आहे. पण इथे मुलांना उभं राहण्यापद माझ्या आयुष्यात ते राहिलं तर उभं राहण्यापद भगवंतही राहील, कारण त्याला त्या त्यागावर असतो मिळतो. तो कशावर नाही मिळत, त्या त्यागावर मिळतो. तो आपल्याला मिळवण्याची बुद्धी होईल. बाकी आपले प्रपंच आपापल्या जसे काही कर्म असेल, जसे काही आपली कर्म असतील, जशी आपली निवड असेल, जशी ठेवण असेल त्यानुसार घडतील. पण कशाला महत्व द्यावं कशाला नाही हे जेव्हा आपल्याला ध्येय कळतं तेव्हाच कळतं. जेव्हा माणसाला त्याचं ध्येय कळतं. अनेक वेळेला असं होतं लहान मुलांची भांडण होतात, काहीतरी त्यांना त्याच्या एकमेकांचं काहीतरी होतं. मोठी माणसं काय आहेत त्याला काय एवढं महत्व आहे, हे मोठ्या नाही लहान आहेत म्हणून त्यांना ते म्हणतात की एवढीशी बसतोय कशासाठी त्याच्यासाठी एवढे करतोय असं आपण लहान मुलाला म्हणू शकतो. आपल्याला भगवंत लहान मुलं समजत असेल आणि काहीतरी म्हणत असेल की ह्याला तू महत्व दिलंस पण कशासाठी दिलंस एवढं आहे का ते महत्वाचं. एवढा विचार भगवंत आपल्याकडे बघून नक्की करत असेल, फक्त आपल्याला भगवंताचा आवाज ऐकू येत नाही. माणसांचे एकमेकांना जात आहेत तसा भगवंताचा ऐकू येत नाहीये. तो भगवंताचा आवाज आपल्याला ऐकू यायला लागावा म्हणजे आपलं लक्ष भगवंताकडे लागेल, एकमेकांच्याकडे लागेल, ते भगवंताकडे लागेल. कर्तव्यासाठी एकमेकांच्याकडे लक्ष द्यावं लागेल, पण भगवंत मिळवण्यासाठी भगवंताकडे लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे ज्यांना विवेकानं जमेल त्यांनी विवेकाने करावं, ज्यांना विचाराने जमेल अभ्यासाने जमेल त्यांनी अभ्यासाने करावं, ग्रंथांच्या मार्गाने जमेल ग्रंथांच्या मार्गाने करावं, पारायणाने जमेल पारायणाने करावं. आणि काही जमत दुसरं तरी इथे गेलेलं आहे म्हणजे तेही आपण आपल्यासमोर असावं की काही आपल्याला जमत नाही ठीक आहे, मला मार्ग माहित नाही, मला सांगणारं कोणी नाही ठीक आहे, त्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. तर तिच्याकडे आपलं लक्ष असावं की ही फार पुण्याने मिळालेली गोष्ट आहे. आपल्या लक्षात आल्या ना, तिला तू करी सद्गुरूचे हात सदे हा अभिमान अशी सांडून येगी अशी रे मनुजा सदा मुक्ती होईल. ज्याने देऊन टाकलेला आहे तोच मुक्त असतो, ज्याने सांभाळायचा प्रयत्न केलेला असतो तो बद्धच असतो. सांभाळून तो बद्ध होईल, बद्धपणाचे त्याला त्रास होईल. कोणाच्या हातात पिढी घातली तर त्याला बरं वाटत नाही, कोणाच्या हातात बांधून ठेवलेलं असतं तर त्याला ताकतं. हे जर होतं तर ह्या प्रपंचात ज्या गोष्टी आहेत बाकीच्या ज्याच्याने आपण मिळवून बद्ध होतो जे जिथून आपण खरं मुक्त व्हायला पाहिजे तर ते बद्ध होतो त्याच्याकडे आपलं लक्ष द्यावं. प्रपंचाने व्यवहाराने ज्या गोष्टी केल्या पण नंतर बांधल्या गेलेली ते कधी त्याच्यावर आपला उद्योग सुटलेला आहे मला नाही. हे जसं झालं तो मुक्त आहे. आणि जर आपल्याला हे जमत नसेल तर तरी त्या तरुणाला सद्गुरूचे हवाले. आपल्याला जमत असेल आपण नदीच्या काठावर उभ्या नदीची एवढंच सांगतो, माझ्या दृष्टीने शेवट फक्त एवढंच सांगतो आपण नदीच्या काठावर उभ्या आहोत. आज प्रपंचाच्या मध्ये एवढ्या घटना खातो आहोत, ते पलीकडे आरामात बसले निवांतपणे आणि आपल्यासाठी नामाला होत आहे नामायका. हे म्हणतात बसा काही जमत असं त्यांना नाम ठेवी आणि त्याला स्मरण तरी होईल, मुमुक्षुत्व जाग होईल आणि मग काय करावं याचं वेगळं व्हायला लागेल. तरी निदान तेवढं तरी करा आणि त्या निमित्ताने का होईना आपण सद्गुरूच्या त्या नावातून तरी लावू. अक्षरशः पायाला पाणी न लागता मनुष्य पैतरी जाऊन पोचेल एवढी व्यवस्था असलेली साधी नाव करू शकते. भगवंताचं नाम नाही का करणार, तेवढं तरी आपल्याला ते करावं आपण, किंवा जे कोणी करत असतील त्यांच्याकडून तेवढं तळमळ व्हावं. एवढं जरी या निमित्ताने आपण ह्या सगळ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जर आपल्या समोर आलं आणि आपण मनापासून ते करायचा प्रयत्न करत राहिलो तर ते आपल्याला त्यासाठी नक्की आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी ते सांगितलेलंच आहे की ह्याच्यामागे हे जे काही त्याच्यामागे राग उभा आहे त्याची खात्री वाढ. त्यांनी त्या मुलांना तयार करण्यापासून सगळ्या बाबतीत हे सांगितले की तुम्ही एवढा ओळख ठेवा कशासाठी आहे, कशासाठी आलो आहे त्याची ओळख ठेवा, उत्तम शिक्षण घ्या, उत्तम काय तुमचं प्रपंच काय तुम्हाला करायचं उत्तम करा. पण आपल्या जायचं जे काही ध्येय आहे ते काही विसरू नका, त्याची ओळख ठेवा, अधिकाधिक ओळख करून घेत जा, मार्गांची ओळख करून घेत जा. इतके मार्ग आहेत ते शेवटी ह्या नावेपासून
तेव्हा ह्या आपल्या सद्गुरूंच्या जे काही नाम असेल हे आपल्या समोर एवढे धरून गेलेले महापुरुष आहेत, तर त्यांच्या सद्गुरूंच्या त्यांनी केलेल्या उपदेशाच्या नावेनेच बसा आणि पलीकडे जावं. आज आपल्याला कोणी हात धरायला माणूस उत्तमच गोष्ट आहे, तो नेतोच आपल्याला जाऊन पलीकडे. तर इथे आज उपदेशाच्या रूपाने आज हे सगळं उपलब्ध आहे. आपण उपदेशाच्या नावेत बसू. आज इतकी संत मंडळी होऊन गेली आणि या संत मंडळींचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणून सांगतो की हे जे करतात आपण आज आपल्याला त्याची ओळख होते आणि आपण ते जर करायचा प्रयत्न करीत असाल आपल्याकडून आपण केंद्र बसवलं असं मला वाटतं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांच्याकडून आपण जर विचार केला तर आपल्या सर्व संतांचं म्हणणे आहे. निरंजन रघुनाथ आपल्याकडे मोठे स्वामी होऊन गेले की ज्यांना स्वतः त्यांनी साक्षात दत्तदर्शन घेतलं, तर त्यांनी सुद्धा सांगताना सांगितलं की आपण तरुणी लोकात ठरवावे. त्यांनी काय करून दाखवले आहे हे आपल्याला कल्पना आहे. आपल्याकडून आपण तरुण तरी आपलं काम करावं आणि त्यातून आपण तरुण जर लोकात ठरवावे करणार असू तर ते आपल्या मागे आनंदाने उभे राहतील, प्रश्नच नाही. तर ते त्यांचे आशीर्वाद आपल्याला या निमित्ताने लाभोत, आपल्याला ही जागा राहो आणि ज्यासाठी आपण हा उत्सव करतो आहोत त्याची जागा आपल्या जीवनामध्ये घडवून राहो आणि त्याचं मान टेको. एवढी त्यांच्याकडून प्रार्थना करायची आपल्या हातात दुसरं काही नाही. तेवढा आपण करूया.